बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। अंतिम प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं। 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे। पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही, असंही त्यांनी म्हटलं। मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात केली। विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये। निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते। मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। इतिहासात असते अनेक रहमान डकेत आले पण आणि गेले पण असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला। हिवाळी अधिवेशनात नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ हायवेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली। सोलापूरपासून शक्तीपीठ हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रस्तावित हायवेचा मार्ग हा सध्याच्या नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असून आता मराठवाड्यातील प्रश्न मिटणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सभागृहात याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। पुण्यात शिवसेना उभाठा पक्ष आणि मनसेची बैठक पार पडली। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली। 7 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार यावर सरकारनं भाष्य केलं नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। सतेज पाटलांनी देखील सरकारवर टीका केली आहे। 7 दिवसात फक्त घोषणांचा पाऊस पडला, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार घोषणा केल्या पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही असं म्हणत सतेज पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलंय। ज्यांनी 2 दिवसांचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनात बोलतात असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी चूक असेल असं म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावलाय। लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला मात्र याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही असंही आठवले म्हटले। दिल्लीत रामलीला मैदानात काँग्रेसनं वोट चोर गद्दी छोड हे आंदोलन केलं। मत चोरी विरोधात आंदोलन करण्यात आलं असून मोदी शहांना सत्तेतून बाहेर काढणार असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला। सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळा प्रकरणी आमदार श्वेता महाले यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली आहे। विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री राठोड यांनी ही मागणी केली। पैठणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खऱ्या खोट्याची तपासणी करतील असं रामराजे नाईक निंबाळकर म्हटलेत। पैठणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहीन असंही वक्तव्य निंबाळकर यांनी केलं। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली तर आमदार कैलास पाटलांनी या मुद्द्यावर बोलताना पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत कार्यवाहीची मागणी केली। याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री देवेंद्र भोयर यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं। डोंबिवलीमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे। या बॅनरवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटो असून इस बार जवाब ही ऐसा देंगे फिर कभी सवाल ही नहीं उठेगा असा आशय लिहत शिवसेनेला डिवचण्यात आल्याचं बोललं जातं। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। मुलाखतीला मोठा प्रतिसाद मिळत असून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल असं आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केलं। जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाठा पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह नगरसेवक उपस्थित होते। दरम्यान 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले। मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली। कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला।
दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी झाली होती. मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांनी हजेरी लावली. लिओनेल मेसीनं शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले. काही वेळ या मुलांसोबत फुटबॉल खेळत मुलांना अनोखा अनुभव दिला. मुलांनी मेसीसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मेसीसोबत हस्तांदोलन करत सचिननं मेसीला क्रिकेट जर्सी भेट दिली. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीनंही मेसीची भेट घेतली. यावेळी मेसी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना स्वतः मेसी फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे देणार आहे. वर्ध्यातील ड्रग्ज प्रकरण पोलिसांना भोवलंय. वर्ध्याच्या कारंजा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यात एका पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार आणि शिपायाचा समावेश आहे. सोलापुरातल्या बीबी दारफळ येथील लोकमंगल कारखान्यावर ऊस दरवाढीसाठी प्रहार जनशक्ती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. ऊसाच्या गव्हाणीत बसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ऊसाला 3,500 रुपये प्रतिटन इतका दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलेली तरुणी हर्षू ठाकूरला फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि आरोपीला अटक करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदेडच्या वजीराबाद चौकात आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवांनी दिलेल्या आश्वासनानंतर युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याप्रकरणी न्यायालयात लढा लढू असा इशारा आंदोलनाचं नेतृत्व करणारे बालाजी चाकुलकर यांनी दिलाय. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात बैलांच्या शर्यतीमध्ये वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांचं नुकसान करण्याच्या उद्देशानं भादोले गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करण्यात आली. स्मशानभूमीमध्ये एका लोट्यात हुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद, कुंकू, गुलाल आणि काळे उडीद ठेवून एका चिठ्ठीत बैलांची आणि त्यांच्या मालकांची नावं लिहिण्यात आली होती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी शिवारात बिबट्या आढळून आला. या बिबट्यानं 2 शेळ्या आणि एका गायीच्या वासरावर हल्ला केला होता. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 2 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा मागच्या 2 वर्षाच्या तुलनेत जास्त पाऊस पडल्यानं रब्बी पिकांच्या पेरणीचा टक्का वाढलाय. यामुळे युरिया खताच्या पुरवठ्याचं गणित बिघडलंय. त्यामुळे युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. रत्नागिरीतल्या मिरजोळे पाटीलवाडी येथील प्रसिद्ध शिप मॉडेलर मयूर वाडेकर या तरुणानं आपल्या कुशल टीमच्या सहकार्यानं INS विक्रांत जहाजाचं 35 फुटी मॉडेल बनवलंय. हे भारतातलं पहिलं 35 फूट लांबीचं शिप मॉडेल असून त्याचं वजन 3 टनापेक्षा अधिक आहे. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चाकण उपबाजारात कांद्याची आवक घटल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. यापुढील काळातही कांद्याची आवक घटली तर दरात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. आता एक मोठी बातमी. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि सामाजिक सुधारणांचा वारसा लाभलेल्या राज्यात आजही अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय समाजातील नागरिकांना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं गंभीर वास्तव समोर येतंय. मृत्यूनंतर सुद्धा समानतेचा आणि सन्मानाचा हक्क नाकारला जात असल्याच्या घटनांमुळे संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा बसलाय. या अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत प्रश्नाकडे विधानमंडळाच्या अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी लक्ष वेधत शासनाला धारेवर धरलं. ग्रामीण भागातील अनुसूचित समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर राज्य सरकारनं तातडीनं ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी सभागृहात मांडली. बुलढाणा जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पिंपळदरी या गावात एका 19 वर्षीय बौद्ध समाजातील मुलीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारात मनाई करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिंदगड गावातही सार्वजनिक स्मशानभूमीतील मातंग समाजातील व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यास गावातील प्रस्थापितांनी विरोध केला आणि ही घटना घडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर स्मशानभूमी या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी एक समिती गठीत केली. त्या समितीवर आम्ही सर्व काम करत आहोत, पण या विषयात प्रायोरिटीने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तोतास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. मावळ तालुक्यामध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला. यानंतर अत्याचाराची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड अत्याचार प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी समीर मंडल हा पीडित मुलीला आपल्या सोबत घेऊन जाताना दिसला. चिमुकली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचा आमिष दाखवून या नराधमानं तिला तो घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह झाडाझुडपात टाकून दिला. पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत. सोलापूर जिल्ह्यातील वाशी भूमार्गावर रस्त्याचं काम सुरू आहे. दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून धस पिंपळगाव इथे कारचा अपघात झाला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. लासलगावमध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून तरुण गंभीर जखमी झालाय. तरुणाच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून 21 टाके पडलेत. त्यामुळे आता नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होती आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. टायर फुटल्यामुळे कार महामार्गावर उलटली आणि ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. सातारा जिल्ह्यातील मत्यापूरमधील बरड शिवारात 4ही पाय तुटलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचा मृत्यू 3 ते 4 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. तर बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित याबाबत तपास केला जातोय.